पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे यांच्या सर्व जमीन व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते मिहिर थत्ते यांनी बराटे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. थत्ते यांचे बराटे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. 2005 ते 2012 या कालावधीत बराटे यांनी जमीन खरेदीचे 149 व्यवहार केले. या व्यवहारातून बराटे यांच्याकडे 1,84,41,000 चौरस फूट जागा आली. शासकीय किमतीनुसार या जागेचं मूल्य 925 कोटी तर बाजारभावाप्रमाणे 2,500 कोटी रुपये होतं. खरेदीचे व्यवहार करताना बराटे यांनी कुठलंही पॅन कार्ड दिलं नाही. सर्व व्यवहार दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालयात नोंदवलं गेलं आहे. हे व्यवहार करताना बराटे यांनी 45 लाख रुपयाचं मुद्रांक शुल्क भरलं नाही. 150 एकराच्या पॉवर ऑफ अटर्नी घेतल्यात आणि त्याची कुठेही नोंद नाही, काही नाही. याचा अर्थ करोडो रुपयाचे बेनामी व्यवहार या सगळ्या गोष्टीत झालेले तर तो उघडच आहे. मी हायकोर्टात गेलो तर एवढीच मागणी घेऊन गेलो की ह्या सगळ्या पाठीमागे जी काही संपत्ती लावली गेलेली आहे 1,000-2,000 कोटी रुपयाची संपत्ती जनरेट कुठनं झाली. हायकोर्टानं चौकशीचे आदेश दिलेत हे बराटेंना मान्य आहेत. मात्र थत्ते यांनी हायकोर्टात केलेले आरोप मात्र बराटे यांना मान्य नाहीत. थत्ते यांनी आरोप केल्याप्रमाणे जमीन आपल्याकडे नाही, तसंच मुद्रांक शुल्कही बुडवलेलं नाही असं बराटे यांचं म्हणणं आहे. माझ्या विरुद्ध ताशेरे किंवा आरोप केलेले नसून न्यायालयाने फक्त चौकशीचे आदेश दिले असून त्या चौकशीमध्ये मिहिर थत्ते यांनी राष्ट्रवादीशी संबंधितच लोकांच्या सांगण्यावरून माझ्या विरुद्ध खोटी याचिका दाखल केल्याचे निष्पन्न होईल. बराटे यांनी आरोप नाकारलेले असले तरी हायकोर्टानं चौकशीचे आदेश दिलेत ही वस्तुस्थिती आहे. त्यातही प्राप्तिकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि पुणे पोलीस आयुक्त अशा यंत्रणांनी चौकशी करावी असं न्यायालयानं म्हटलंय. त्यासाठी 8 आठवड्याची मुदत दिली आहे. 8 आठवड्यानंतर सत्य समोर येईलच, पण तोवर बराटे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात राहावं लागणार आहे. तसंच चौकशीलाही सामोरं जावं लागणार आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.